शेतकरी मित्रांनो, राम राम. आज राज्यात अति मुसळधार पाऊस होणार, तर तो कुठे हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील काही जिल्ह्यांना लवकरच जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तर काही ठिकाणी संततधार पाऊस होत आहे आणि होणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस होणार हे जाणून घेण्यासाठी अंदाज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या भागातील परिस्थिती कमेंट्समध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण या ठिकाणी बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये उत्तर बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने आहे. जवळपास ओरिसा, छत्तीसगडचा उत्तरी भाग आणि पूर्व मध्य प्रदेश या दरम्यान याचा प्रभाव आहे. देशाच्या अंतर्गत भागात हे सरकण्याची शक्यता असून देशभर अनेक राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव यामुळे वाढणार आहे. गुजरात, राजस्थानच्या दिशेने याचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे. जसंही ते मध्यावर येईल तसं अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे त्याला बळ मिळेल आणि त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र याच्या किनारपट्टी भागामध्ये म्हणजेच कोस्टल कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि एकूणच आपण जर आता भारताच्या प्रतिमेवरील पावसाचं प्रमाण बघितलं तर ते वाढलेलं दिसतंय. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आपण दररोजच्या मध्ये पहिल्या 48 तासामध्ये किंवा 24 तासामध्ये जो पाऊस भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पडलाय त्याची नोंद बघत असतो. आता आपल्याला या ठिकाणी दिसते की विदर्भामध्ये मुसळधार पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी रिकव्हरीचे चान्सेस आता वाढलेले आहेत विदर्भामध्ये. कोकण किनारपट्टीला देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये देखील पावसाची नोंद आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील काल पावसाची नोंद काही प्रमाणात झालेली आहे. मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी नोंद आहे, परंतु मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी प्रमाण या ठिकाणी दिसत नाही. यदा कदाचित या ठिकाणची परिस्थिती उद्या सुधारलेली असेल, कारण रात्री आणि काल काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच विभागात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पडलेला आहे. एक बाब या ठिकाणी नोंदली पाहिजे की मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे विभाग तसे खूप कमी पावसाचे आहेत. इथे एल निनोचा मोठा प्रभाव झाला आहे. मात्र कोकण किनारपट्टीला आणि घाट माथ्यावर एल निनोचा कोणताही प्रभाव जाणवत नाही आणि तसा तो जाणवतही नसतो, हे आपण 26 जानेवारीच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं. भारतीय हवामान खात्याने आज घाट माथ्यावर रेड अलर्ट दिलेला आहे. गुजरातमध्ये देखील रेड अलर्ट दिलेला आहे आणि अशाच प्रकारचा रेड अलर्ट आपल्याला आठवत असेल की जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिलेला होता. त्याच पद्धतीचा पाऊस या ठिकाणी होतो. ऑरेंज अलर्ट कोकणाला दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊ शकतो. तसाच देशामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवले. उद्या 23 तारखेला हे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र ऑरेंज अलर्ट हा घाटमाथ्यावर कायम आहे. कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट आहे. मराठवाडा कोरडा राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे, परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला 22-23 दिसेल. पुन्हा एकदा आपण बघतो विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यात मात्र कोणताही अलर्ट नाही. मात्र स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. आपण कालही बघितलं की नाशिक पश्चिम भाग असेल किंवा पालघरचा, काही ठाणे जिल्ह्याचा, मुंबईसह पुणे पश्चिमचा भाग या ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला आणि अगदी अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये, चंद्रपूर आणि यवतमाळच्या, नांदेडच्या काही भागामध्ये देखील, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये म्हणजे विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेले आहेत. याचा अर्थ एका कमी दाबाचा प्रभाव किंवा स्थानिक चक्राकार परिस्थितीचा प्रभाव या ठिकाणी जाणवणार आहे.
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे कोकण किनारपट्टीसहित नाशिक पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. जर आपण थोडं सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली भागाच्या काही अपवाद वगळला तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा प्रभाव वाढण्याचे संकेत आज 22 तारखेला दिलेले आहेत. 23 तारखेलाही हे वातावरण असेल, परंतु हे काही प्रमाणात उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व या भागात पाऊस कमी होण्याची शक्यता 23 तारखेला दाखवण्यात आलेली आहे. 24 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. यामध्ये विदर्भाचा भाग असेल, मराठवाड्याचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणाचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण स्थानिक असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला आपण बघतो की घाट माथ्यावर पावसाचा प्रभाव असणार आहे. विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे, मराठवाड्यातील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे, परंतु पावसाचा प्रभाव हा कमी होणार आहे. 26 तारखेला पुन्हा एकदा उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र स्थानिक वातावरण, तर कोकणात मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. 27 तारखेला विदर्भ आणि कोकण पॅटर्न राहील, इतरत्र स्थानिक हलक्या वातावरणाची शक्यता आहे. आपण बघतो की महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आज पावसाचा प्रभाव वाढू शकतो, तर नाशिक पश्चिममध्ये कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल. त्यानंतर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये देखील आज मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो असा अंदाज आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात, मुंबईच्या काही परिसरात पावसाचं प्रमाण 22-23 वाढण्याची शक्यता आहे. मात्र 24 तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उत्तरेला सरकलेलं असेल, त्यामुळे 24 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात आपल्याला हळूहळू पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणचा पाऊस कमी होताना दिसतो आहे. पुन्हा एकदा 25 तारखेपासून थोडं स्थानिक वातावरण घाटमाथ्यावर आणि विदर्भात असण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण थोडा स्थानिक वातावरण 26लाही मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात बघतो. 27ला देखील थोडं स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि घाटमाथा असंच पावसाळी वातावरण आहे. 28लाही घाटमाथ्यावर आणि विदर्भातच पाऊस आहे. आणि पुढे मात्र आपल्याला अंदाजात सातत्याने बदल होतील, त्यामुळे आपण पुढचे अंदाज जसे बदलतील तसं आपण त्यावर लक्ष केंद्रित करू. मात्र आशा आहे की पुढे भविष्यामध्ये आपल्याला विशाखापट्टणमच्या दरम्यान हवामान प्रणाल्या विकसित होऊन महाराष्ट्रातील पावसाची गरज भागवतील. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर बडले आपल्याला 22 ते 24 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये काल दिलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही भागामध्ये अजून सुद्धा पावसाची थोडीफार प्रमाणामध्ये प्रतीक्षा आहे. परंतु या दरम्यान राज्याच्या काही भागांना जोरदार, अतिजोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात 22 ते 24 जुलै दरम्यान वातावरण ढगाळ राहून हलक्या मध्यम ते जोरदार, तर काही भागांना मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ज्या भागातील वारे शांत झाले अशा भागात संततधार पावसाची शक्यता आहे. आपण विभागवार अंदाज घेत असतो असं आपल्या प्रत्येक शेतकरी सदस्य मित्रांना माहिती आहे. तर आपण सर्वप्रथम मराठवाडा या विभागाची माहिती घेणार आहोत. तर आज मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाच्या हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. तसेच 23-24 जुलैला या विभागात पावसाच्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळेल. त्यामुळे बऱ्याच भागात या दरम्यान हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, तर उत्तर महाराष्ट्र या विभागातील नाशिक जिल्ह्यात खास करून घाटमाथा परिसर या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मैदानी भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच 22 ते 24 जुलै दरम्यान जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस
या दरम्यान होऊ शकतो. मोजक्या ठिकाणी थोडा पावसाचा जोर अधिक पाहायला मिळेल. त्यानंतर आहेत विदर्भ. तर या विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना 22 ते 24 जुलै दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण काल सुद्धा विदर्भातील म्हणजे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना तसेच उत्तर विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज आहे असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतरचा आपला पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी संततधार पावसाचा अंदाज आहे, जसा सध्या घडीला बऱ्याच भागात चालू आहे. तसेच सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी खूपच तुरळक पाऊस होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणतेही तालुका वाईज अंदाज देत नाही, परंतु एका शेतकरी बांधवांनी कमेंट्स केली होती की अहिल्यानगर जिल्हा खूप मोठा आहे, त्यामुळे तालुका वाईज अंदाज सांगा. तर सर्वप्रथम मी एक गोष्ट आपल्याला सांगू शकतो की हा अंदाज थोड्याफार प्रमाणामध्ये चुकू शकतो, कारण की मी एक शेतकरी हवामान तज्ञ नाही, परंतु मला होता होईल तेवढा प्रयत्न करून मी आपल्याला तालुका वाईज अंदाज देण्याचा प्रयत्न फक्त याच व्हिडिओमध्ये करणार आहे. तर त्या भागात नक्कीच आपण दिलेल्या अंदाजानुसार काय बदल झाला हे कमेंट्स करून नक्की कळवा. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले भागात या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर संगमनेर आणि पारनेर भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच नगर, राहुरी, श्रीरामपूर आणि राहता या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर कोपरगाव आणि नेवासा भागात देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच शेवगाव आणि पातळी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर वातावरण तयार झाल्यास जोर वाढू शकतो. त्याचबरोबर श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड भागात काही ठिकाणी खूपच हलका पाऊस रिमझिम स्वरूपात पडण्याची शक्यता आहे. असं एकंदरीत आपण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहिला. या येणाऱ्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच भागातील शेतकरी सुखावणार आहेत, म्हणजे पिकांना जीवदान मिळेल. तर काही भागातील पाणी साठ्यात नक्कीच थोड्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता या 22 ते 24 जुलैच्या दरम्यान पावसामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, आपण खताविषयी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, तसेच हेडलाईन देखील देत असतो आणि त्या अत्यंत महत्वाच्या असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओ सोबतच हेडलाईन देखील नक्की पहा. त्यानंतरचा आपला जो काही मेन मुद्दा आहे तर खताविषयी. तर शेतकरी मित्रांनो, ज्या भागात आता आमच्या भागामध्ये खत टाकण्यास काय हरकत नाही, कारण की भरपूर अशी ओल जमिनीमध्ये झाली आहे आणि पाऊस देखील चालू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करा. ज्या भागामध्ये पुढे पावसाचा अंदाज नाही किंवा सध्या घडीला खूपच कमी पाऊस त्या भागात झालेला आहे, म्हणजे जमिनीमध्ये पाहिजे तितका ओलावा खताला उपलब्ध नाही, तर अशा भागात शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे खत व्यवस्थापन करू नका. पुढील खत व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या अनुभवाचा आणि जमिनीतील ओलाव्याचा नक्कीच उपयोग करू शकता. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले शेती आणि हवामानविषयक प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.